स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीचा ऑनलाईन अर्ज मोबाईलच्या माध्यमाने कसा भरायचा आहे त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करतोय तेव्हा इथं जो बॉक्स आहे यावरती टिक होत नाहीये, तर याला काहीतरी उपाय सांगा. तर त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्की रजिस्ट्रेशन करते वेळेस इथं बॉक्स येतोय त्यावरती टिक कशी करायची. बघा, मी इथं क्रोम ब्राउझरमध्ये इथं आपल्याला वेबसाईट ओपन करून दाखवली, यावरती मी टिक करून दाखवली आहे. आणि दुसरा एक ब्राउझर ओपन करून दाखवतोय, फायरफॉक्स नाव आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि इथे सुद्धा मी इथं टिक केलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि बाकीची माहिती टाकून इथं रजिस्टरवरती तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती इथं दिसून आलेली आहे. आता तुम्हाला एका ब्राउझरची सिस्टीम सांगतो. तुम्हाला इथं जर टिक करायचं असेल तर सिस्टीम काय असणार आहे, कोणत्या प्रकारे तुम्ही इथं टिक करू शकता. ठीक आहे, इथं जे टिक आहे, इथं टिक केल्याशिवाय रजिस्टर होत नाहीये. त्यामुळे रजिस्टर करण्यासाठी इथं टिक कशी आणायची त्याविषयी थोडक्यात फक्त माहिती सांगत आहे. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर विषयी चर्चा करूया. तर बघा, क्रोम ब्राउझरमध्ये पुन्हा एकदा ही वेबसाईट मी ओपन करतोय. ही क्रोम ब्राउझरमध्ये वेबसाईट ओपन आहे. ठीक आहे, एकदा मी रिफ्रेश करतो. बघा, रिफ्रेश केल्यानंतर इथं जी टिक होती ती निघून गेलेली आहे. जसं सांगितल्याप्रमाणे इथं 3 लाईनीचं ऑप्शन असतं. इथं डेस्कटॉप साईट तुम्हाला इथं ओपन करून द्यायची. बघा, डेस्कटॉप साईट ओपन केल्यानंतर जेवढं झूम आउट करता येईल तेवढं झूम आउट करा. म्हणजे जेवढं पेज असतं पहिलं ते पेज अशा प्रकारचं झूम आउट करून घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला इथं टिक लावून बघायचे, इथं क्लिक करून बघायचं. इथं बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, इथं क्लिक करून बघायचं. परंतु आता क्लिक केलं तर इथं टिक होत नाहीये. आता तुम्हाला काय करायचं, हे पेज रिफ्रेश करायचं. बघा, रिफ्रेश करण्यासाठी मी वरतून खाली अशा प्रकारचं ओढतोय. आता रिफ्रेश केल्यानंतर हे पेज पुन्हा रिफ्रेश होईल. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतोय. ठीक आहे, रिफ्रेश केल्यानंतर इथं बघायचं तुम्ही, इथं हे जे नाव आहे, हे जे नाव दिसतंय तुम्हाला इथं टिक लावण्यासाठी, हे नाव छोटंसं होत असतं. ठीक आहे, लहान होतं. तर जेव्हा लहान असतं तेवढ्यातच तुम्हाला टिक लावून घ्यायची आणि त्यानंतर बाकीचं तुमची माहिती भरायची, वरती जी पण माहिती आहे ती तुम्हाला भरायची. जसं की तुम्हाला आता डायरेक्टली दाखवतो. इथे बघा, आता मी रिफ्रेश करत आहे. रिफ्रेश केल्यानंतर बघा, इथं वरती एक लहान बॉक्स येतो. ठीक आहे, लहान बॉक्स आल्यानंतरच तिथं टिक लावायची. ठीक आहे, लहान बॉक्स आल्यानंतर लगेच तिथं टिक लावायची. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही इथं टिक लावू शकता. बघा, आता टिक लावून झालेली आहे. आपल्याला पेज रिफ्रेश करायचे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा करून दाखवतो. बघा, पेज रिफ्रेश करायचे आणि पेज रिफ्रेश होते कुठे, लगेच तुम्हाला हे रिफ्रेश झाल्यानंतर तिथे टिक लावायची. बघा, आता पुन्हा इथे टिक लावून झालेली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या दरम्यानमध्ये जेव्हा तुम्ही टिक लावता तेव्हा इथे टिक होत असते. हे जे नाव आहे ते लहान असतं आणि तेव्हा जर तुम्ही क्लिक केलं तर लगेच तिथे टिक लावून म्हणजे होते. ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवतो. बघा, आता रिफ्रेश केल्यानंतर हे निघून जाईल. आता रिफ्रेश केल्यानंतर इथं लहान बॉक्स होतो, तेव्हाच तुम्हाला लगेच इथे टिक लावायची. बघा, पहिल्यांदा तो लहान असतो आणि त्यानंतर मोठा होतो. तर लहान होतोय कुठं, लगेच तुम्हाला इथे टिक लावायची. बघा, आता टिक लावून झाली. आता तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. बाकीची माहिती टाकून इथं डायरेक्टली तुम्ही इथं कॅप्चा टाकून इथं रजिस्टरवरती क्लिक करू शकता. एक तर ही ट्रिक आहे, जेणेकरून तुम्ही रजिस्टर वरती क्लिक करून आता रजिस्टर करू शकता. आणि बाकीचा पुढील फॉर्म कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिलाय की मोबाईलच्या माध्यमाने तुम्हाला फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर ही प्रोसेस झाली क्रोम ब्राउझरसाठी. क्रोम ब्राउझरवरतून तुम्ही अशा प्रकारचं करू शकता. दुसरे एक ब्राउझर आहे फायरफॉक्स नावाचं. तर या ब्राउझरला सुद्धा तुम्ही ओपन करून यावरतून सुद्धा व्यवस्थित टिक लावून घेऊ शकता. म्हणजे जी पण प्रक्रिया आहे ती करू शकता. इथे एवढे जास्त काय करण्याची गरज नाहीये. आपल्याला इथं पेज रिफ्रेश करून दाखवतो. बघा, इथं 3 लाईनीवरती क्लिक करून इथं पेज रिफ्रेश करण्यासाठी ऑप्शन आहे. आता इथे पेज रिफ्रेश झालेलं आहे. आता इथे काय पुन्हा रिफ्रेश करण्याची गरज नाहीये. तुम्हाला हा जो बॉक्स दिसत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करत राहायचे फक्त 2-3 वेळेस आणि ऑटोमॅटिकली इथं टिक लावून येते. बघा, पुन्हा एकदा करून दाखवतो. इथं पेज रिफ्रेश करून घेतो आणि बघा, 2दा-3दा इथं मी टिक करतो. 2दा इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं टिक होऊन येतं. बघा, इथं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. बघा, इथं 2दा क्लिक केल्यानंतर इथं टिक होऊन येतं. आणि त्यानंतर बाकीची माहिती टाकून कॅप्चा टाकून इथे तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करू शकता आणि त्यानंतर फॉर्म भरू शकता व्यवस्थितरित्या. ठीक आहे, तर ही एक अडचण मुलांना येत होती. कारण जर म्हटलं तर सायबर कॅफेमध्ये जायचं, पुन्हा त्यांना पैसे द्यायचे, थोडे तुमचे पैसे वाचावेत. त्यामुळे जे पण विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात त्यावरती आपण प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कुठं ना कुठं तुमची मदत होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.